बस ट्रॅव्हल बुकिंगसाठी रेड बस हे एक ॲप्लिकेशन आहे. रेड बसवर आपण रूट टाकून डेट वाईज बस बुकिंग करू शकतो. तर रेड बस ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर फर्स्ट जो होम पेज येतो त्याच्यामध्ये इथं आपल्याला दिसतं फ्रॉम अँड टू, म्हणजे फ्रॉम लोकेशन टू डेस्टिनेशन. सो इथं जो फ्रॉम म्हणजे जिथून आपण प्रवास करणार आहोत तिथून बेसिकली इथं आपण प्रायव्हेट जे बस आहेत किंवा जे ट्रॅव्हल्स आहेत त्याचं बुकिंग करू शकतो. इथं फ्रॉम लोकेशन आपण टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल फ्रॉम पुण्यामधल्या सुद्धा आपण लोकेशन सिलेक्ट करू शकतो. म्हणजे पुणे स्वारगेट आहे किंवा वाकड आहे, निगडी आहे. फॉर एक्झाम्पल स्वारगेट पुणे टू डेस्टिनेशन, सपोज बस बुकिंग आपल्याला करायचं आहे टू नाशिक. इथं डेट ऑप्शन पण आपण सिलेक्ट करू शकतो. इथं कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तो आपल्याला डेटचा ऑप्शन देईल किंवा टुडे अदरवाईज टुमॉरो असं सर्च आपण इथं करू शकतो. त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर सर्च बसेस. इथं तो आपण जो सिलेक्शन जो दिलेला आहे सिलेक्शनप्रमाणे अवेलेबल बस ऑप्शन्स आपल्याला देतो. आपण आता पुणे टू नाशिक सर्च करतो तर पुणे टू नाशिकला जाणाऱ्या 29 फॉर एक्झाम्पल 29 डिसेंबरसाठी कोणकोणत्या बस आहेत. मग त्याच्यामध्ये AC स्लीपर आहे, AC सीटर आहे किंवा नॉन AC आहे. तर एवढ्या बसेस आपल्याला तो दाखवतो. मग याच्यामध्ये तो इथं दाखवत असताना बेसिकली तो बस टाईम म्हणजे बसचं निघण्याचं टायमिंग, बसचं डेस्टिनेशन लोकेशनला पोहोचण्याचं टायमिंग, त्याच्यानंतर पर सीट रेट काय आहे इतक्या डिटेल तो देतो. टाईम, त्याच्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीचं नाव तो देतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर तो आपल्याला अवेलेबल सीट्सची इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2+1 आहे तर 2+1मध्ये इथं या साईडला ज्या दिसत आहेत त्या 2 सीट आहेत. हा जो आहे या साईडला लेफ्ट हँडला डाव्या बाजूला जो दिसतो तो लोअरचं जे हे याचं आहे, स्लीपरचं आहे, AC स्लीपर. त्याच्यामध्ये हा लोअर डेकच्या सीट दाखवतो आणि उजव्या बाजूला हा अप्पर डेक, म्हणजे ते लोअर आणि अप्पर अशा सीट अवेलेबल असतात. तर इथं आपण पाहू शकतो की हे जे ग्रे किंवा राखाडी कलरच्या ज्या सीट ज्या दिसत आहेत आपल्याला तिथं तो सोल्ड, म्हणजे ह्या अगोदरच विकल्या गेलेल्या आहेत, ह्या बुकड आहेत. आणि ह्या ज्या व्हाईट म्हणजे एम्प्टी दाखवत आहेत अवेलेबल फॉर बुकिंग आहेत, हे ग्रीन बॉर्डरमध्ये जो दाखवतो. तर इथं आपण ही सीट सिलेक्ट करून आपल्याला हे डबल स्लीपर आहे जो मध्ये दिसतो लोअर डेकमध्ये, हा सिलेक्ट करून इथं त्याचा रेट पण देतो. तर आपण इथं बस बुकिंग करू शकतो. मग याच्यामध्ये तो बोर्डिंग पॉईंट म्हणजे जिथून आपण निघणार आहे आणि ड्रॉपिंग पॉईंट, फॉर एक्झाम्पल आपण स्वारगेटमध्ये बस पकडणार आहोत. तर हा झाला आपला आपण जिथून बस पकडणार आहोत तिथला पॉईंट. आणि हा जिथं आपण डेस्टिनेशन म्हणजे नाशिकमधला डेस्टिनेशन जो आहे तो तिथले ड्रॉप पॉईंट म्हणजे एवढे तिथं स्टॉप अवेलेबल आहेत तर त्यात आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आणि
बस बुकिंग आपण करू शकतो. ऑनलाईन पेमेंट ऑप्शन पण त्याच्यामध्ये अवेलेबल राहतात.